आज आपण करडीच्या भाजीपासून भजी बनवूया। तरी बघा करडीची भाजी अशा पद्धतीत असते। एक छोट्या आकाराची जुडी घेतली होती, स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे। आणि त्याची जी बारीक कवळी जेवढी देठ होती ना ती पण मी उभी आडवी अशी बारीक कापून घेतलेली आहेत। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 कांडे मी कढीपत्ता घेतलेला स्वच्छ धुवून असा कापून घेतलेला आहे बारीक। छोटा अर्धा चमच्याला कमी अशी मी ओवा घेतलेला आहे, तो पण हातावर चोळून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हिंग पावडर, छोटा अर्धा चमचा धने, ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर, त्यामध्ये टाकायची आपल्याला हळद, त्याच्यामध्ये टाकणारे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं जिरं असं मी कुटून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आणि हे काय करायचे माहिती आहे का, पहिलंच आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचे। म्हणजे 1 वाटी बघा बेसन घेतलेलं आहे आणि 1च चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे आपण ह्याच्यामध्ये पहिलं मिक्स करून घेऊया चांगलं। तर मी ज्या भांड्यामध्ये मिरची कुटून ठेवली होती ना त्यात मी थोडंसं एकदम पाणी टाकलेलं होतं, 4-5 चमचे छोट्या आकाराचे। ह्यात टाकायचे आपल्याला 1 चिमूटभर फक्त सोडा खायचा, त्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकायचे, फेटून घ्यायचं असं। सोडा टाकल्यानंतर बघा एकाच साईडनं असं चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता लगेच आपण बनवायला घेऊया। तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे, गॅस आहे मीडियम, आणि आपल्याला अशा पद्धतीत पकडायचे, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे। हलवून घेऊया। मस्त असं बघा कलर आलेला आहे आणि चांगले फ्राय झालेले आहेत। आतून वरून तर बघा बिलकुल तेलकट नाहीत आणि आतून बघा एकदम जाळीदार।